बायको नवऱ्याला फोन करते रागात, कुठे आहात तुम्ही? नवरा, काल तुला सोन्याच्या दुकानातला नेकलेस आवडला होता आणि माझ्याकडे पैसे नव्हते ते घ्यायला, आणि मी म्हटलं होतं नंतर घेईल तुला ते नेकलेस. बायको प्रेमात, हो आठवतं ना हो. नवरा, त्या दुकानाच्या शेजारच्या सलूनमध्ये दाढी करतोय, आलो थोड्या वेळात. 70 वर्षाच्या आजोबांनी आपल्या बायकोला विचारलं, मी जेव्हा तरुण मुलींच्या मागे धावतो तेव्हा तुला वाईट वाटतं का ग? बायको कुत्सितपणे हसून, नाही हो, बिलकुल नाही. कुत्रासुद्धा गाडीच्या मागे धावतो, पण गाडी त्याच्या हाताला लागते का कधी? तिजोरी तोडायला एक भुरट्या चोर आला आणि तिजोरीवर लिहिलं होतं, तोडायची गरज नाही, बटन दाबा तिजोरी आपोआप उघडेन. बटन दाबताच तिथे पोलीस आले. चोर, आज माझा माणुसकीवरून विश्वास पूर्णपणे उठला. भूत एक, तू कसा मेलास? भूत दोन, थंडीने कुडकुडून मेलो. आणि तू? भूत एक, काय सांगू यार, बायकोवर संशय होता, सगळं घर शोधलं, कोणी नव्हतं, लाजेने मेलो. भूत दोन, अरे साल्या फ्रीज तरी उघडायचा, दोघं पण वाचलो असतो. मानसशास्त्राचे प्राध्यापक वर्गात आले आणि फळ्याजवळ जाऊन शिकवायला सुरुवात केली. इथे ज्यांना ज्यांना वाटतंय की आपण मूर्ख आहोत त्यांनी उभे राहा. थोडा वेळ वर्ग शांत राहिल्यावर गंपू उभा राहिला. म्हणजे तुला असं वाटतंय की तू मूर्ख आहेस? नाही सर, गंपू उत्तरला, पण तुम्ही एकटेच उभे आहात हे मला बरं वाटेना. चिंगूच्या कॉलेजचा पहिलाच दिवस असतो. फॉर्म भरण्याचं काम सुरू असतं. सगळे रकाने भरता भरता चिंगू कायमचा पत्ता या रकान्यापाशी थांबतो. थोडा वेळ विचार करतो आणि लिहितो, कायमचा पत्ता facebook.com. फोनची बेल वाजते. पहिला, हॅलो. दुसरा, बोला. पहिला, देशपांडे आहेत का? दुसरा चिडून, नाही, ते पावनखिंडीत लढतायत. पहिला, मग त्यांना सांगा राजे गडावर पोचले, आता मेलात तरी चालेल.